नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन. आणि क्वेश्चन आहे बघा, इव्हॅल्युएट ए इक्वल टू, आपल्याला ए हा डिटर्मिनंट दिलाय. ऑल्सो फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन द सेकंड रो. आणि आपल्याला याच्यामध्ये मायनर आणि कोफॅक्टर्स, सेकंड रोचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. अँड व्हेरीफाय, आणि व्हेरीफाय करायचं आहे की -821 m21 म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आणि त्याचा मायनर प्लस 822 m22 -823 m23 इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला त्याच्या व्हॅल्यूच्या इक्वल हे दाखवायचं आहे. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेला डिटर्मिनंट घेऊ आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करू. बघा, गिवन a इक्वल टू 2 -3 5 6 0 4 1 5 -7. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचे की याची व्हॅल्यू, डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तर आपण डायरेक्टली फाइंड करू. देअरफॉर a इक्वल टू, आपल्याला माहित आहे याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आता फर्स्ट एलिमेंट म्हणजे 2 इंटू त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 0 इंटू -7 0 येईल. पुन्हा -5 इंटू 4 20. पुन्हा हा मायनस इंटू -3 मायनस इंटू -3 आणि हा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर 6 4 1 7 याचा डिटर्मिनंट तो येतो 6 इंटू -7 काय तो -42 -1 इंटू 4 म्हणजे 1 गुणिले 4 4 1 4. पुन्हा +5 गुणिले हा रो आणि हा कॉलम सोडून दिल्यानंतर 6015 चा डिटर्मिनंट बघा 6 पंचे 30 आणि हा 0 येतो. 30 मायनस 1 गुणिले 0 0 येतो. त्यानंतर 2 इंटू -20 हा मायनस प्लस होतो. हा इथं 3 इंटू -42 -4 म्हणजे -42 -4 -46 येतात. -46 प्लस 30 30 -0 30च येते, 30 येते. 5 गुणिले 30. त्याच्यानंतर 2 गुणिले -20 येते, -40 येते. पुन्हा 3 गुणिले -46. आता ह्याचा दिले -46 -138 येतो आणि हे प्लस 30 गुणिले 5 150 येतात. त्याच्यानंतर हे मायनस आणि मायनस ह्याची बेरीज होते आणि आन्सर असे येईल -178 येतात प्लस 150 आणि याची जर वजाबाकी केली तर येते -178 150 प्लस 150 याची वजाबाकी होते आणि उत्तर येतं किंवा -28 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येते. म्हणजे a इक्वल टू आला -28. याच्यानंतर आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड करायचे आहेत. सेकंड रो मधले जे काही एलिमेंट्स आहेत त्याचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. तर बघा, आता येईल सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट जो आहे हा 6, हा याची पोझिशन आहे 821 त्याची पोझिशन आहे आणि त्याचा आपल्याला मायनर फाइंड करायचं. बघा, अगोदर आपण फाइंड करू. नाव m21 इक्वल टू m21 फाइंड करण्यासाठी हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. बाकीच्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील -3 5 आणि -7 इक्वल टू -3 इंटू -7 -3 गुणिले -7 21 येतात आणि -5 गुणिले 5 25 आणि याची व्हॅल्यू येते 21 मधून 25 गेल्यानंतर -4 राहतात. हा आला m21 इक्वल टू -4 आला. त्याच्यानंतर m22 इक्वल टू त्याच्या डिटर्मिनंट मध्ये बघा, हा m22 म्हणजे त्याची पोझिशन ही आहे. 0चा मायनर काढायचा आपल्याला. एलिमेंट्स येतील 2 5 1 आणि -7 याचा डिटर्मिनंट घ्यायचा आपल्याला. 2 5 1 -7 इक्वल टू 2 गुणिले -7 -14 येतात, -1 गुणिले 5 5 आणि ह्याचा आन्सर येतं म्हणजे m22 इक्वल टू -19 येतो. -14 -5 -19 येतात. त्याच्यानंतर m23 म्हणजे
4चा मायनर m23 इक्वल टू या डिटर्मिनंटमध्ये एलिमेंट्स येतील बघा 2 - 3 1 आणि 5 2 - 3 1 5 याच्यानंतर याची व्हॅल्यू येईल बघा 2 गुणिले 5 10 येतात मायनस 1 गुणिले 3 -3 हे मायनस मायनस प्लस होतो 10 अधिक 3 आणि m23 इक्वल टू 13 येतात m23 इक्वल टू 13 आले बघा या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू आणि संपूर्ण मायनर्स मिळाले आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे त्याला व्हेरीफाय करायचे तर बघा नाव किंवा सो -a21 m21 प्लस a22 m22 मायनस a23 m23 इक्वल टू आता याच्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशन मध्ये ठेवू आणि ह्याला व्हेरीफाय करू तर बघा a21 आहे 6 आणि इथं मायनस आहे -6 इंटू आणि m21 ची व्हॅल्यू आहे -4 पुन्हा या ठिकाणी प्लस आहे प्लस a22 ची व्हॅल्यू आहे 0 इंटू m22 ची व्हॅल्यू आहे -19 -19 आहे त्याच्यानंतर हे मायनस a23 ची व्हॅल्यू आहे 4 इंटू आणि m23 ची व्हॅल्यू आहे 13 किंवा 13 त्याच्यानंतर बघा -6 गुणिले -4 येतं प्लस 24 याची व्हॅल्यू होते 0 प्लस 0 आणि ह्याचे येते -52 म्हणजे 52 ते 4 गुणिले 13 येतात 52 आणि या ठिकाणी 24 - 52 याची व्हॅल्यू येते -28 आणि -28 ही व्हॅल्यू आहे a ची म्हणजे व्हॅल्यू ऑफ a जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू -28 आहे आणि याची पण व्हॅल्यू -28 आहे म्हणजे ही व्हॅल्यू आहे इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a आणि हे व्हेरीफाय झालं -a21 m21 प्लस a22 m22 -a23 m23 इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a हे व्हेरीफाय झालं त्यानंतर याच्यामधला पुढचा क्वेश्चन आहे a21 c21 प्लस a22 c22 प्लस a23 c23 इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे या ठिकाणी c21 c22 आणि c23 हे जे आहेत त्या एलिमेंट्सचे कोफॅक्टर आहेत तर बघा आपण आता कोफॅक्टर फाइंड करू नाव डायरेक्टली कोफॅक्टर फाइंड करायचे तर आपल्याला माहित आहे c21 इक्वल टू -1 रेस टू 2 प्लस 1 इंटू m21 हा फॉर्म्युला आहे तर बघा -1 रेस टू 2 प्लस 1 3 होतो आणि -1 टू द पॉवर किंवा -1 चा पॉवर जर 3 असेल तर काय येतो -1 येतो इंटू m21 आहे -4 -1 इंटू -4 प्लस 4 येतो त्याच्यानंतर c22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 प्लस 2 इंटू m22 -1 चा पॉवर 2 प्लस 2 म्हणजे 4 येईल आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचं आन्सर येतो 1 इंटू आणि m22 या ठिकाणी आहे -19 म्हणजे 19 वजा 19 आणि 1 गुणिले वजा 19 बरोबर येतं वजा 19 हा आला c22 त्याच्यानंतर c23 चा फॉर्म्युला सेम -1 टू द पॉवर 2 प्लस 3 इंटू m23 आणि इथं -1 चा पॉवर 2 प्लस 3 5 म्हणजे -1 चा पॉवर जर 5 असेल तर त्याचा आन्सर येतो -1 इंटू m23 आहे 13 म्हणजे 13 आणि -1 इंटू प्लस 13 हा येतं -13 येतो त्याच्यानंतर आपल्याला हे एक्सप्रेशन व्हेरीफाय करायचे तर बघा सो a21 c21 प्लस a22 c22 प्लस a23 c23 इक्वल टू आता याच्या प्रत्येक व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशन मध्ये ठेवू आणि याला व्हेरीफाय करू तर बघा a21 आहे 6 आणि c21 आहे
4, 6 गुणिले 4, पुन्हा प्लस A23 आहे, सॉरी A22 आहे 0 आणि C22 आहे -19 प्लस आणि शेवटी A23 आहे 4 आणि C23 आहे -13. या ठिकाणी आपण प्रत्येकाची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवलेली आहे. तर बघा 6 गुणिले 4 6 चौक 24 हा होईल 0 होतो. 0 × -19 0 येतो आणि प्लस 0 आणि प्लस 4 × -13 हे येतं -52 किंवा -52 येतं आणि 24 आणि 52 ची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतं 24 आणि 52 ची जर वजाबाकी केली तर -28 आली आणि -28 ही ए ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. म्हणजेच देअरफॉर टी इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. या ठिकाणी आपण व्हेरीफाय केलं. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम. आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्याला एक्सपांड करून व्हॅल्यू फाइंड करायची आणि एक्सपांड आपल्याला थर्ड कॉलमच्या अलॉंग थर्ड कॉलम याला एक्सपांड करून त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघा दिलेल्या डिटर्मिनंटला आपण नाव देऊ लेट ए इक्वल टू -1 1 2 -2 3 -4 -3 4 आणि 0 हा दिलेला डिटर्मिनंट आहे. आता याला अलॉंग थर्ड कॉलमचे एलिमेंट्स आहेत बघा 2 -4 आणि 0. याच्या अकॉर्डिंग याला एक्सपांड करायचे आपल्याला. तर बघा याच्यामध्ये असं येईल, मग थर्ड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 × आता काय करायचं, त्याच्यानंतर याचा हा रो आणि कॉलम सोडून देऊन जे उरलेले एलिमेंट्स आहेत त्याचा डिटर्मिनंट आणि तो एलिमेंट्स येतील -2 3 -3 आणि 4. त्याच्यानंतर मायनस येतो आणि थर्ड कॉलम मधला सेकंड एलिमेंट आहे -4. हा मायनस इंटू इथं येईल -4 आणि आपल्याला हा रो आणि हा कॉलम सोडून देऊन राहिलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घ्यावा लागतो. तर एलिमेंट्स येतील -1 1 -3 आणि 4. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लस येईल आणि थर्ड कॉलम मधला थर्ड एलिमेंट आहे 0 आहे आणि तो येईल 0 × आणि त्याचे डिटर्मिनंट्स मधले एलिमेंट्स येतील बघा, हा रो आणि हा कॉलम सोडून देऊन -1 1 2 -2 आणि 3 हे एलिमेंट्स येतील. -1 1 -2 आणि 3. तर बघा याला आपण सॉल्व करू. इथे येईल 2 × -2 × 4 म्हणजे -2 गुणिले 4 -8 -3 गुणिले 3 -9 येतात. त्याच्यानंतर हे मायनस आणि मायनस प्लस 4 होतो. -1 गुणिले 4 -4 या ठिकाणी मायनस आणि -3 गुणिले 1 -3 आणि आता हे प्लस आणि आपल्याला माहित आहे 0 × 0च्या टर्म मध्ये 0च्या मल्टिप्लिकेशन मध्ये कोणतीही जरी टर्म असली तर त्याचा आन्सर 0 येतं. आपण याला डायरेक्टली 0 घेऊ 0. पुन्हा 2 गुणिले -8 प्लस 9 येतात प्लस 4 गुणिले -4 आणि हे मायनस प्लस होतो मायनस हे प्लस आणि इथं 3 येतो. त्याच्यानंतर -8 प्लस 9 प्लस 1 येतो म्हणजे 2 गुणिले 1 अधिक 4 गुणिले -4 प्लस 3 -1 येतो. त्याच्यानंतर 2 गुणिले 1 2 आणि मायनस हे प्लस 4 गुणिले -1 -4 येतात आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येते -2 म्हणजे 2 गुणिले -4 -2 म्हणजेच डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू आली -2 अकॉर्डिंग टू किंवा अलॉंग थर्ड कॉलम. बघा याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही, पण कधी इफ इट्स रोज आर टर्न्ड इनटू कॉलम्स. जर त्याचे आपण रो जे आहेत त्याला
कॉलम मध्ये तयार केले किंवा रो जे आहेत त्याला कॉलम मध्ये घेतलं अँड कॉलम्स आर टर्न्ड इनटू रोज, आणि कॉलम्सला जर आपण रो मध्ये टर्न केलं तर त्याची जी काही व्हॅल्यू आहे अगोदरच्या डिटर्मिनंटची आणि त्याचे रो आणि कॉलम टर्न केल्यानंतर रो कॉलम मध्ये टर्न केल्यावर आणि कॉलम रो मध्ये टर्न केल्यानंतर जी काही त्याची व्हॅल्यू येणार आहे ती चेंज होत नाही. तर बघा टर्न केलेला जर आपण याचे रो चेंज केले आणि रो आणि कॉलम्स टर्न केले तर बघा डिटर्मिनंट असा येईल, त्याला आपण नाव D1 देऊ. तर बघा आपण फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये तयार करू, म्हणजे असं येईल ते A11 A12 आणि A31 सॉरी हा A13 येईल तो A13. त्याच्यानंतर A21 A22 आणि कोणतं आपण A23 येईल तो A23 आणि शेवटी A31 या ठिकाणी A31 येईल, पुन्हा A32 आणि A33. याच्यामध्ये आपण जे रो होते म्हणजे फर्स्ट डिटर्मिनंटचे रो आणि कॉलम यांना जे रो होते त्याला कॉलम मध्ये तयार केलं आणि जे कॉलम होते त्याला रो मध्ये तयार केलं आणि आपल्याला D1 हा डिटर्मिनंट मिळाला. तर या दोन्ही पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही, म्हणजे जी व्हॅल्यू या डिटर्मिनंटची आहे तीच व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेला डिटर्मिनंट D1 आहे ती सेम असते. म्हणजेच आपण देअरफॉर D इक्वल टू D1 या त्याच्या व्हॅल्यू असतील. बघा सेकंड प्रॉपर्टी अशी आहे, इफ एनी टू रोज ऑर कॉलम्स, कोणतेही दोन रो आणि किंवा कॉलम ऑफ द डिटर्मिनंट आर इंटरचेंज, म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा दोन कॉलम याला जर आपण इंटरचेंज केलं, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड रो, फर्स्ट रोच्या ठिकाणी सेकंड रो आणि सेकंड रोच्या ठिकाणी फर्स्ट रो घेतला, किंवा फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम यांना जर इंटरचेंज केलं, म्हणजेच काय फर्स्ट कॉलम सेकंड कॉलमच्या ठिकाणी आणि सेकंड कॉलम फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी जर आपण असं त्याला इंटरचेंज केलं तर देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इट्स साइन. तर त्या आलेल्या डिटर्मिनंटचा फक्त त्याचं चिन्ह चेंज होतं किंवा त्याचं साइन जे आहे ते चेंज होतं. जर समजा याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल निगेटिव्ह. जर आपल्याला रो इंटरचेंज करायचे असतील तर त्याला आपल्याला असं लिहावं लागेल R1 इंटरचेंज विथ R2. या ठिकाणी असं जर लिहिलं तर R1 आणि R2 याला आपण इंटरचेंज करतो येतो. आणि जर आपल्याला कॉलम इंटरचेंज करायचे असतील तर त्याला असं लिहिलं जातं बघा, या ठिकाणी आपण हा जो दिलेला डिटर्मिनंट आहे त्याचे कॉलम इंटरचेंज करू. बघा C2 इंटरचेंज विथ C2 आणि C3 याला इंटरचेंज करू, म्हणजे फर्स्ट जो कॉलम आहे तो ॲज इट इज राहील या ठिकाणी, आणि मिळणारा डिटर्मिनंट आपण याला नाव D2 देऊ. D2 इक्वल टू A11 A21 आणि A31. त्याच्यानंतर हे एलिमेंट्स आपण म्हणजे हा थर्ड कॉलम इथं सेकंडच्या ठिकाणी घेऊ आणि एलिमेंट्स येतील A13 A23 आणि A33, आणि थर्ड कॉलमच्या ठिकाणी हा सेकंड कॉलम घ्यायचा, म्हणजे A12 A22 आणि A23. आपल्याला मिळणारा डिटर्मिनंट असा मिळेल, आणि याचं जे चिन्ह आहे त्याच्या विरुद्ध याचं चिन्ह असेल. हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह येईल, आणि हा जर निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह येईल. थर्ड प्रॉपर्टी अशी आहे, इफ एनी टू रोज ऑर कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. जर एखाद्या डिटर्मिनंट मधले दोन रो किंवा दोन कॉलम जर सेम असतील किंवा सारखे आयडेंटिकल म्हणजे सारखे जर असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 असते. तर बघा आपण D इक्वल टू असा असेल 1 3 4 आणि 3 7 आणि 8, आणि थर्ड रो जर 1 3 आणि 4 असेल तर हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू बघा, या ठिकाणी फर्स्ट रो आणि थर्ड रो हे आयडेंटिकल आहेत, त्याच्यामुळे हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू ही 0 येते, म्हणजेच देअरफॉर D इक्वल टू 0 येतो. किंवा जर
एखादा डिटर्मिनंट आहे, जर समजा डिटर्मिनंट D1 याचे कॉलम्स बघा 1 5 7 3 4 6 आणि 1 5 7 हा जो डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम याच्यामध्ये आयडेंटिकल आहेत किंवा सेम आहेत, सारखे आहेत, तर हा जो डिटर्मिनंट D1 आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा 0 येते. म्हणजे कोणतेही दोन रो जर सेम असतील किंवा आयडेंटिकल असतील किंवा दोन कॉलम जर आयडेंटिकल असतील तर त्याची व्हॅल्यू ही त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 येते.